आता बघा आपण काल फ्री फॉल बघितलं, पॉइंट ए बघितला, आता पॉइंट बी आज काय बघा, लेट द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट व्ही बी व्हेन द इट रिचेस पॉइंट बी हॅव्हिंग फॉलोइंग थ्रू द डिस्टन्स एक्स. आता बघा ज्यावेळेस ऑब्जेक्ट मी इथून रिलीज केलंय तर ह्या हाईटवर इथं आले ह्या बी पॉइंटवर, तर त्याची वेलोसिटी काय असणार आहे, व्ही बी असणार आहे. अँड हॅव्हिंग फॉलोइंग थ्रू द डिस्टन्स, आणि त्याने केलेलं डिस्टन्स जे कव्हर केलं आहे ते काय आहे, ते एक्स असणार आहे त्याचं, म्हणजे त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. तर आता बघा इथं काय दिलंय, यू माझं काय दिलंय 0, म्हणजे ह्या ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथं आलंय त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एस म्हणजे काय माझं एक्स आहे, म्हणजे एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट झाली. तर हे जे ए टू बी दाखवलंय तर हे माझं काय एक्स आहे, म्हणजे ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत आलं म्हणजे माझी त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली, ते काय आहे एक्स आहे. आणि ए म्हणजे काय, आता ऑब्जेक्ट ज्यावेळेस इथून इथं आलंय तर त्याचं काहीतरी ऍक्सेलरेशन झालं असणार आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. आता बघा इक्वेशन नंबर 3, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हा माझा इक्वेशन नंबर 3 आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू, आता व्हॅल्यू पुटअप केल्या यूच्या ठिकाणी, तर यूची व्हॅल्यू काय 0, त्याच्यानंतर 2 घेतलं. आता ए जो आहे तो माझा काय ग्रॅव्हिटी, तर त्या ठिकाणी जी घेतलं, आणि एस काय माझा एक्स आहे, तर त्या ठिकाणी तर व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx, म्हणजे मला याची काय 2gx, मला याची काय भेटली, व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली 2gx. परत मी फॉर्म्युला टाकला, हे कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv/b². आता परत इथं व्हॅल्यू पुटअप केला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m, आणि v/b² ठिकाणी मला काय टाकायचे, 2gx ची जे आलेली व्हॅल्यू आहे ते टाकायची. आता हे 2 ला हे 2 कॅन्सल झालं, तर काय राहिलं, काय कायनेटिक एनर्जी इक्वल टू mgx आलं. त्याच्यानंतर पुन्हा आता हाईट ऑफ ऑब्जेक्ट व्हेन द ॲट बी h-x, आता बी ची हाईट काय असणार इथं, h-x असणार इथं, म्हणजे आपण त्याच्यामधून h-x ही तिची काय असणार आहे, हाईट असणार आहे. आता इथं बघा पोटेन्शियल इज इक्वल टू, तर mg, आणि हाईट म्हणजे काय माझी h-x आहे या ठिकाणी, तर h-x ने हे म्हणजे काय इथं हाईट आहे, आणि पोटेन्शियल इज इक्वल टू mgh मायनस mgx, म्हणजे ह्याला मल्टिप्लिकेशन केलं आपण या ठिकाणी, mgh आणि mgx हे मल्टिप्लिकेशन झालं, तर हे पोटेन्शियल एनर्जी मला व्हॅल्यू भेटली. त्याच्यानंतर आता टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, हा फॉर्म्युला टाकला. त्याच्यानंतर पुन्हा mgx, आता आपले पोटेन्शियल एनर्जी पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काय आली आपली mgx आली, आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh मायनस mgx, तर हे mgx आणि mgx कॅन्सल झालं, आणि आपल्याला काय भेटलं, mgh भेटलं. समजतंय. तर हे झालं पॉइंट बी ची. आता पॉइंट सी काय बघा, आता लेट्स द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट वी सी व्हेन इट रिचेस द ग्राउंड नियर द पॉइंट सी. आता ऑब्जेक्ट ह्या पॉइंटून ग्राउंड म्हणजे पॉइंट सी पेक्षा म्हणजे आपली ग्राउंड लेवल आहे, तर त्या ठिकाणी आली, तर त्याची नियर द पॉइंट सी, तर त्याची वेलोसिटी काय दाखवली, vc दाखवली. तर यूची व्हॅल्यू पर्यंत काय इनिशियल वेलोसिटी, ज्यावेळेस तो इथं पोहोचलाय तर त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. एस म्हणजे काय माझं, त्याची हाईट आहे, टोटल हाईट ए पासून ते सी पर्यंत जी हाईट दिली ते एच आहे, आणि ए म्हणजे काय माझं म्हणजे काहीतरी इथून इथपर्यंत आलं म्हणजे माझं काहीतरी ऍक्सेलरेशन झालं, ऍक्सेलरेशन म्हणजे माझी काय जी, म्हणजे जीची व्हॅल्यू म्हणजे काय ग्रॅव्हिटी. आता बघा परत फॉर्म्युला टाकला आपण, vc स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हे थर्ड इक्वेशन यूज करायचंय. परत vc स्क्वेअर इज इक्वल टू, आता यू ची व्हॅल्यू काय 0, 0चा स्क्वेअर प्लस 2 घेतलं, पुन्हा ए माझं म्हणजे काय ग्रॅव्हिटी, म्हणजे माझं काय जी आहे, आणि एस म्हणजे काय माझं एच आहे, आणि परत vc स्क्वेअर इज इक्वल टू 2gh, हे मला vc स्क्वेअर म्हणजे वेलोसिटी म्हणजे vc ची व्हॅल्यू भेटली मला इथं. आणि परत पुन्हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvc² आलं. पुन्हा आता ह्या ठिकाणी mvc² च्या ठिकाणी मी काय टाकलंय, ह्याची व्हॅल्यू मला टाकायची 2gh, ह्या जी आलेली व्हॅल्यू तिथं पुटअप केली. आता परत इथं 2 आणि 2 कॅन्सल झालं, राहिलं काय mgh, तर मला कायनेटिक एनर्जी काय भेटली, मला mgh भेटली. परत द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ॲट पॉइंट सी इज h इज इक्वल टू 0. आता इथं आलंय म्हणजे त्याची हाईट काय असणार आहे, h इज इक्वल टू 0, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी mgh इज इक्वल टू पण काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळं टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, परत आपण या ठिकाणी हे टाकलं, त्याच्यानंतर माझे कायनेटिक एनर्जी काय mgh आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी आपली काय 0, कारण त्या हाईटला इथं आले तर त्यामुळे 0 असणार आहे, तर त्यामुळे माझी
ज्यावेळेस मी ह्यांची ऍडिशन करत तर त्यावेळेस म्हणजे टोटल एनर्जी काय आली mgh आली. तर अशा प्रकारे हे फ्री फॉल पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी ला तिन्ही पण ठिकाणी आपल्याला mgh टोटल एनर्जी आपल्याला mgh भेटली तिन्ही पण पॉईंटला. तर अशा प्रकारे आपला फ्री फॉलचा पॉईंट संपला. म्हणजे जे तिन्ही पण व्हिडिओ टाकले, पोटेन्शियल एनर्जी टाकले, कायनेटिक एनर्जीचे एक्सप्रेशन टाकले, त्याच्यानंतर पुन्हा फ्री फॉल पण टाकले. तर हे बघा तिन्ही पण व्हिडिओ आणि तुम्हाला ते समजून जाईल. थँक्यू.